विकास समाचारमध्ये आपले स्वागत। घोडबंदर रोडवरील निकृष्ट कामाबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागावर टीका। रस्त्याची दुरुस्ती करताना किती निकृष्ट काम केले जाते याचे आणखी एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे नुकताच दुरुस्त केलेला ठाण्यातील घोडबंदर रोडचा भाग पूर्णपणे वेगळा झाला आहे। या रस्त्याचा दैनंदिन वापर करणारे वाहनधारक व प्रवासी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या PWD निकृष्ट कामावर टीका करत आहेत। अनेकांनी आपला राग काढण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे। ठाणे स्थित कार्यकर्त्या स्नेहा, जिचे एक्स हँडल क्वीन ऑफ ठाणे आहे, हिने नुकत्याच दुरुस्त झालेल्या ठाणे घोडबंदर रस्त्याच्या असमान रस्त्याची छायाचित्रे पोस्ट केली आहेत। प्रसार माध्यमांशी बोलताना स्नेहा म्हणाली, घोडबंदर रस्ता घाट विभागाची जून महिन्यात दुरुस्ती करण्यात आली होती आणि जुलैमध्ये तो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता। आम्ही महाराष्ट्र PWD, CMO महाराष्ट्र, MSRDA कडे या मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तक्रार केली होती। त्यांनी या रस्त्याची डागडुजी केली, मात्र महिनाभरात रस्त्याची दुरावस्था झाली आहे। त्यावरून प्रवासी वाहन चालवण्यास घाबरतात। या मार्गावर पथदिवे नसल्यामुळे प्रवाशांसाठी धोकादायक परिणाम होतात। वर्षानुवर्षे त्यांनी या रस्त्याकडे दुर्लक्ष केले आणि अखेरीस हा रस्ता चुकला। कंत्राटदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। ठाणे घोडबंदर रोडवरून दररोज हजारो वाहने मल्टी एक्सेल वाहनांचा वापर करतात। मुंबईच्या दिशेने येणारी आणि ठाण्याहून अहमदाबादकडे जाणाऱ्या वाहनांमध्ये हा रस्ता महत्त्वाचा कनेक्टर आहे। अलीकडेच PWDने गायमुख जवळील 700 मीटर लांबीच्या रस्त्याच्या मजबूतीकरणाचे काम केले होते। 24 मे ते 7 जून या कालावधीत माती स्थिरीकरणाचे काम करण्यात आले। या रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर बराच वेळ वाहतूक कोंडी होत असल्याने हा रस्ताही चर्चेत होता। हा रस्ता पूर्ण करणे म्हणजे या रस्त्याचा वापर करणाऱ्या वाहन चालकांच्या दैनंदिन प्रवासात सुधारणा करणे हे होते, परंतु पावसाच्या काही सरीतच रस्त्याच्या पृष्ठभागाचा वरचा थर वाहून गेला आहे। काही आठवड्यांपूर्वी ठाणे घोडबंदर रस्त्याची PWDने दुरुस्ती केली आणि काही वेळातच रस्त्याचा वरचा थर निघू लागला। मला खात्री आहे की येत्या काही दिवसात रस्त्यावर मोठे खड्डेही निर्माण होतील, कारण रस्ता करण्यासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले होते। PWDने हा रस्ता दुरुस्त करणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी, असे गोरेगाव आणि ठाणे दरम्यान नियमित प्रवास करणारे रणजित पांडे म्हणाले। धन्यवाद। वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।